आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ निलेश लिमये तुमचं स्वागत करतो. गणरायाचं आगमन झालंय आणि आता त्यांच्या सोबतीला गौरीही आल्यात. मला खात्री आहे तुमच्या घरी पेढे बर्फी याचे बॉक्सेस अगदी जमले असतील. उकडीचे मोदकही तयार असतील. साहजिक आहे म्हणा, जेव्हा आपण लोकांकडे जातो किंवा पाहुणे आपल्याकडे येतात तेव्हा आपण अगदी हे पारंपरिक पदार्थच नेहमी करतो. तेही तितकंच बरोबर आहे म्हणा, कारण या पदार्थांमध्ये बदल करणंही फार चुकीचं आहे. पण याच पदार्थांच्या लिस्टमध्ये जर का आपण काही नवीन पदार्थ ॲड केले तर कुठे बिघडलं. हाच प्रयत्न आम्ही सारे खवय्येच्या किचनमधून गणपतीच्या पहिल्या दिवसापासून करत आहोत ते अगदी अनंत चतुर्दशीपर्यंत करणार आहोत. या खास भागांसाठी तुमचे आवडते अगदी खास सेलिब्रिटीज तुम्हाला काही पदार्थ करून दाखवत आहेत. हीच परंपरा चालू ठेवत मी आज तुम्हाला आपलेच पारंपरिक साहित्य वापरून केलेले काही नाविन्यपूर्ण पदार्थ दाखवणार आहे. करूया सुरुवात. आजचे पदार्थ कोणते आहेत ते मी तुम्हाला आधी सांगतो. जरा नवल वाटेल, पण मक्याच्या रव्याचा हलवा आणि त्याच्यावर क्रंची फुटाण्याची चिक्की आणि दुसरा आहे गव्हाची बर्फी. आहेत ना खूप वेगळे पदार्थ. मला का सुचले माहिती आहेत, कारण आपण शिरा नेहमीच करतो. प्रसादासाठी शिरा केलाच होता, तर मला मक्याचा रवा मिळाला. मक्याचा रवा फारसा सहसा मिळत नाही, पण जर का आपल्याला वऱ्याचे तांदूळ मिळाले किंवा दलिया मिळाला तर आपण दलियाचा हलवा करतोच. त्याचप्रमाणे जर का मक्याच्या रव्याचा जर का आपण हलवा बनवला किंवा शिरा बनवला तर कुठे बिघडलं. म्हणूनच मी हा विचार केला. आणि त्याचबरोबर आपल्याला जे फुटाणे मिळतात, फुटाण्याची चिक्की जर का बनवली तर, आणि ती आपण त्याच्यावरती सजावटीसाठी वापरणार आहोत ही चिक्की. बरं का, ते कसं सगळं करायचं आहे तुम्ही एकदम काळजी करू नका, अगदी सोपं आहे. ते कसं करायचं ते पाहूयात. त्यासाठी मी काय साहित्य घेतलं आहे. मक्याचा बारीक रवा 1 वाटी, साखर 1 वाटी, साजूक तूप 1 वाटी आणि शिऱ्यासाठी लागणारं आपलं पाणी. त्याचबरोबर क्रंची फुटाण्यासाठी आपण घेतलं ही चणा डाळ आणि गूळ साधारणतः 1 वाटी. करूया सुरुवात. मी इकडे पॅन गरम करायला ठेवलेले आहेत, मंद आचेवर गरम करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर आता ही जी चणा डाळ घेतली आपण, डाळ म्हणतात त्याला, तर आपण ही आधी थोडीशी भाजून घेऊ. ही भाजलेलीच असते, पण आपण त्याला जरासं अजून तांबूस रंग देणार आहोत, त्यामुळे आपण थोडीशी भाजून घेणार आहोत. आणि आपण हे जे क्रंची फुटाणे जे करणार आहोत त्यासाठी प्रमाण असं काही नाही आहे. म्हणजे आपण थोडीशी चिक्की बनवायची आहे, त्याला गार्निश किंवा सजवण्यासाठी आपल्याला हे बनवायचं आहे. तर मी तुम्हाला लक्षात येईल साधारणतः 3-4 चमचे मी ही चणा डाळ घेतलेली आहे. ती आपण आता भाजून घेऊ जरा, कारण काय ती थोडीशी अशी सरदलेली असते. आपण जेव्हा दुकानातून आणतो थोडी सॉफ्ट असते, म्हणून ती आपण थोडी भाजून घेणार आहोत. आधी भाजली की जरा ती तांबूस रंगाची होते, त्यामुळे जरा ती चांगली लागते, कुरकुरीत लागेल आपल्याला ती खाताना. आणि एका बाजूला मी ही कढई गरम करायला ठेवली आहे. त्यात आपण हा जो बारीक रवा आहे, मक्याचा रवा आहे, तो आपण भाजून घेऊया. ही सुद्धा मी साधारणतः 1 वाटी हा मक्याचा रवा घेणार आहे. तो सुद्धा मंद आचेवरती मी भाजत ठेवणार आहे. तुमच्या लक्षात येईल की रंग कसा बदलला आहे, जरासा तांबूस झाला आहे. आता आपण काय करणार आहोत, ह्याच्यात थोडासा गूळ घालणार आहोत. गूळ आपण चिक्की बनवतो त्यामुळे त्याला क्रंची फुटाणे असं नाव दिलं आहे. त्यामुळे आपण ह्याच्यात जस्ट साधारणतः 1 चमचा घातला आहे मी अजून, आणि हा अजून 1 चमचा, 2 चमचे गूळ आपण त्यात वितळून घेणार आहोत. आज हळू करूया, नाहीतर काय होतं की त्याचा रंग पार बदलतो, मग ते चांगले दिसणार नाही आपल्याला. जो हलवा आपण बनवणार आहोत त्याच्यावरती जर का हे असं काळसर हे ते झालं असेल डाळ, तर मग ती चांगली दिसणार नाही. त्यामुळे आपण आता फक्त याच्यात हा असा गूळ थोडासा वितळून घेऊ. त्याला जरा वेळ लागतो, पण एकदा झालं की फार
आवडीने खातील, अगदी लहान मुलांना पण खूप आवडेल. तसं आपण शिऱ्यावरती कसं केळ्याचा नैवेद्य दाखवतो नाही का, शिरा बनवतो आणि त्याच्यावरती केळं येते, खास त्याची पण चव एक छान लागते. पण त्याचबरोबर जर का आपण हा मक्याचा शिरा बनवतोय, त्यामुळे मला असं वाटलं की आपण याच्यात क्रंची फुटाणे लावून बघूया. मला खात्री आहे तुम्हाला आवडेल ते. गूळ वितळतोय, गूळ आपण किसून घेतला तर पटकन होतो. हा मी डायरेक्ट तुम्हाला घरच्या घरी कसा बनवता येईल किंवा आपण घरी एक्झॅक्टली काय एक्सपिरियन्स मिळतो तो तुम्हाला समजवण्याकरता मी हा डायरेक्ट हा गूळ घेतलेला आहे. याच्यात आपण आता काय साखर पण घेऊ शकतो, पण आपण गुळाचं जास्त चांगलं वाटतं, त्याचा जो स्वाद असतो तो जरा चांगला जास्त अजून लागतो, त्यामुळे याच्यात आपण गूळ घेतलेला आहे. आपण हे जरा सारखं हलवत राहावं लागतं, नाहीतर काय होतं की एका साईडला आच जर का जास्त असेल तर मात्र त्या साईडचा जो गूळ चिटकलेला असतो कढईला किंवा या भांड्याला, तर तो करपू शकतो आणि मग त्याचा रंग टोटल किंवा त्याची चवच एकदम बदलून जाते. त्यामुळे हे कंटिन्यूस किंवा सारखं हलवत राहणं फार गरजेचं असतं. हे काढण्यासाठी आपण डायरेक्टली जर का ओट्यालाच थोडंसं जर का तूप लावून घेतलं तर आणि त्याच्यावरती आपण हे पसरलं तरी चालतं. मी इकडे हे छोटासा एक हा काचेचा बाऊल घेतलेला आहे, त्यामुळे आपण थोडंसं तूप लावून घेऊया आधी, म्हणजे काढताना तो त्रास होत नाही, लगेच निघून येतं. असं गार झालं की चिक्कीच्या चिक्की पूर्ण निघून येते बाहेर. आपण गूळ आहे ना अजिबात जाळून देत नाही आहे. एका साईडला इकडे हा जो मक्याचा रवा आहे तो पण मी भाजून घेतो आहे थोडासा, अगदी मंद आचेवरती भाजून घेतो आहे तो, कारण जर का आच मोठी ठेवली तर खूप बारीक रवा आहे, त्यामुळे तो जळू शकतो. त्यामुळे फार जरा काटेकोरपणे आपल्याला हे लक्ष देऊन करावं लागतं. तर आता गूळ अगदी व्यवस्थित वितळला आहे, पण त्याचा अजून रंग बदललेला नाही आहे. थोडीशी आच मोठी करतो, याला जे चमच्याला ते लागलेलं आहे ते काढून घेतो. जसं म्हटलं असं याला प्रमाणाची फार आवश्यकता नाही आहे. आपल्याला काय खूप असं मुख्य साहित्य नाही आहे आपल्या पदार्थातलं किंवा मक्याच्या हलव्यातलं हा मुख्य साहित्य नाही आहे. नुसतं एक चवीकरता आणि एक सजावटीकरता आपण ही जी हा जो क्रंची फुटाणे बनवतो आहे तो पदार्थ आहे हा. आपण जरासं त्याला शिजून द्यावं आणि आता ते झालेलं आहे. या काचेच्या बाऊलला आपण थोडंसं तूप लावूया, अगदी थोडंसं बोटाला लावून आपण याला पसरून घेऊ. आणि आता ही जी चिक्की आहे ती मी ह्याच्यावरती घालतो. थोडं पटकन करावं लागतं, जर का ते गार झालं पटकन तर मात्र आपल्याला तो जो एक असा क्रंचीनेस जो पाहिजे तो आपला मिळणार नाही. त्यामुळे आपण हे लगेच ते असं जरा पसरून घेऊ. त्याचा रंग मला खूप आवडला आहे, कारण आपला जो मक्याचा रवा आहे तो असा छान पिवळ्या रंगाचा आहे, त्यामुळे त्याला वरनं आपल्याला केशर ते घालायची गरज नाही, पण तो पिवळ्या रंगावरती हा डार्क ब्राऊन रंग किती छान शोभून दिसेल नाही का. बस आपल्याला असं त्याला काही खास शेप पण द्यायची गरज नाही आहे, नुसतं पसरून घ्यायचं आहे फक्त. पातळ असं आपण हे पसरून घेऊ आणि आता गार करायला ठेवून देऊ. गार होतोय, रवाई भाजला जातोय, मक्याचा रवाई भाजला जातोय, तोवर आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बनवतो आहोत मक्याच्या रव्याचा हलवा, पण त्या अगोदर आपण बनवलाय क्रंची फुटाणे. मक्याच्या रव्याच्या हलव्यासाठी हा जो मक्याचा रवा आहे तो मी भाजून घेतोय. चांगला भाजून झालेला आहे आता तो, कारण एका साईडला आपण तो भाजत ठेवला होता मंद आचेवरती. म्हणजे अगदी आपल्याकडचा जो बारीक रवा असतो आपण शिऱ्या करता ते वापरतो तोच रवा, तसाच रवा अगदी दिसायला पण तुम्हाला लक्षात येईल की बघा किती अगदी, म्हणजे कोणाला रंग जर का रंगाचा फरक नसेल तर कळणार पण नाही की आपण हा वेगळा कुठला तरी रवा वापरला आहे. हा मक्याचा रवा आता मिळायला लागलेला आहे दुकानात, तुम्हाला मिळाला तर जरूर आणा तो आणि करून बघा. आपण भाजून घेतोय थोडासा, अजून जरा चांगला खरपूस भाजून घेतोय. त्याला आम्ही म्हणतो म्हणजे बीचवरची जी वाळू असते ना ती वाळू कशी दिसते, एकदम रवाळ दिसते ना, तशी आपण तसा हा रवा आपण भाजून घेणार आहोत. त्याला म्हणतात सँडी टेक्स्चर. आम्ही आमचे टर्म्स आहेत जरा हॉटेल इंडस्ट्रीमधले, हॉटेल मॅनेजमेंट करत असाल तर तुम्हाला हे सगळे शिकायला मिळतं. रवा आता भाजून झाला आहे. आपण आता त्यात घालूया हे थोडंसं तूप. साधारणतः 1 वाटी रव्याला आपल्याला अर्थातच 1 वाटी तूप घ्यावंच लागतं. साजूक तूप घेतलेलं आहे मस्तपैकी.
एकदम पौष्टिक असा हा हलवा आहे. पण शिऱ्यासाठी पण आपण वापरतो तूपच वापरतो, साजूक तूप वापरतो. तसंच ह्यासाठी आपल्याला ते लागणार आहे. त्याचा रंग मात्र जो आहे ना तो फार शोभून दिसतो. हा पिवळा जो रंग आहे, आपल्याला केशर इथे काहीच घालायची गरज पडत नाही ह्याच्यात. जरा अजून भाजून घेऊ त्याला चांगलं. त्यात तो परतला गेला पाहिजे रवा, त्यामुळे तो असा कच्चट असा लागणार नाही, एकदम छान खरपूस लागेल. आपण जर का खास प्रसादासाठी ते करणार असो तर ह्याच्यात आपण दूध देखील घालू शकतो, पण आपण पाणीच वापरूया, कारण चवीत असा फारसा फरक पडणार नाही. आपल्याला मक्याच्या रव्याचा जो स्वाद आहे तो घ्यायचा आहे मुख्यतः, तर आपण त्यात पाणीच वापरू. चांगला आता तो परतला जातोय, मस्त परतून घेतलेला आहे. आपण घालू याच्यात थोडंसं पाणी. मस्तपैकी फुलून आलेलं आहे एकदम. थोडंसं अजून पाणी लागेल, साधारणतः 2 वाट्या आपल्याला पाणी लागतं. 2 वाटी पाणी घेऊया आपण. त्याला जरा तूप चांगल्या प्रमाणात लागतं, कारण तो आपण परतून घेतोय चांगला. त्याचा रंग तुम्हाला लगेच कळत असेल की किती छान दिसतोय. आणि हा शिरा ह्याची चव देखील खूप अप्रतिम लागते, मस्त लागते याची चव. आम्ही जेव्हा हे करून बघितलं होतं खास या कार्यक्रमासाठी दाखवण्याकरता, आधी करून बघावं लागतं आम्हाला, त्यामुळे खूप छान वाटलं होतं. एकदम वेगळी चव वाटली होती याची. अजून पाण्याची आता गरज पडणार नाही. 2 वाट्या साधारणतः आपण पाणी घेतलेलं आहे याच्यासाठी. 1 वाटी रवा आणि 1 वाटी तूप. आता आपण घालू याच्यात साखर पण साधारणतः 1 वाटी घेऊया. ही जरी 1 वाटी असली तरी ह्याचं जे प्रमाण आहे हे थोडं जास्त आहे या पार्टीपेक्षा, त्यामुळे आपण सगळी साखर घालणार नाही आहोत, नाही तर अगदी गोड घट्ट होईल हा शिरा. त्यामुळे आपण ह्याच्यात जरा चवीनुसार आपण साखर घालणार आहोत, पण 1 वाटी साखर मात्र नक्की लागते. अगदी आपण जसं शिरा बनवतो अगदी तीच पद्धत आपण ह्याच्यात वापरलेली आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल, काही वेगळी पद्धत नाही आहे. साहित्य देखील आपल्याकडचंच साहित्य आहे सगळं, पण पदार्थ मात्र एकदम नाविन्यपूर्ण पदार्थ आहे. आता याच्यात जर का तुम्हाला काजू किंवा अजून बदाम त्यात अजून त्याला खूप सजवायचं असेल तर तुम्ही जरूर त्यात हे सगळं घालू शकता, पण मला फारशी त्याची गरज वाटत नाही, म्हणून मी त्यात काही घातलेलं नाही आहे. कारण आपण हे जे खास ही चिक्की जी बनवली आहे ती आपण त्याला सजावटीसाठी वापरणार आहोत. किती छान रंग आला आहे. आता आपला शिरा तयार झालेला आहे, मक्याच्या रव्याचा हलवा. आज आपण आता बंद करून घेऊया आणि आता हे कसं सजवायचं ते पाहूया. हा एका बोलमध्ये आपण हा सगळा काढून घेऊ. शिरा गरमागरम असतो ना तेव्हा खूप छान लागतो, त्यामुळे तो लगेच आपल्याला खायचा आहे. नैवेद्य दाखवायचा किंवा प्रसाद दाखवायचा आणि खायचा, किंवा हाच तुम्ही लोक जर का कोणा पाहुण्यांकडे जाणार असाल तर तुम्ही एकदा हा घेऊन जाऊन बघा, तर नक्कीच तुम्हाला ह्याची दाद मिळेल. मस्तपैकी आपण हे आता जरा चांगलं फ्लॅट करून घेऊ या बोलमध्ये. या प्लेटवरती आपण हे काढून घेऊ. येस. आणि ही जी चिक्की बनवली आहे ती आपण ही चिक्की जरा आता वेगळी करून घेऊ. अशा प्रकारे आपण त्याचं एक ही बाई अशी चिक्की निघून येते. आणि आता आपण आपल्याला हव्या त्या आकारात आपण ती जस्ट एक त्याचा तुकडा पाडू शकतो. तुकडा घेतला किंवा हा पण तुकडा घेऊ शकतो आणि ह्याच्यामध्ये आपण ठेवूया मक्याच्या रव्याचा हलवा आणि त्याच्यावरती क्रंची फुटाणे. तुमची मुलं बघा कशी पटापट हे संपवतील, पण त्या अगोदर ह्याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. मक्याच्या रव्याचा हलवा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी मक्याचा रवा, 1 वाटी साखर, 1 वाटी तूप, पाणी, चणा डाळ आणि गूळ. कृती: प्रथम भांड्यात चणा डाळ भाजून घ्यावी. 1 वाटी मक्याचा रवा भाजून घ्यावा. भाजलेल्या चणा डाळीमध्ये
गूळ घालून ते मिश्रण परतून घ्यावं. भांड्याला तूप लावून त्यावर तयार चिक्की पसरवून घ्यावी. भाजलेल्या रव्यामध्ये 1 वाटी तूप घालून रवा परतून त्यात थोडं पाणी घालून परतून घ्यावं. त्यात 1 वाटी साखर घालून परतून घ्यावं. भांड्यात शिरा काढून त्यावर तयार चिक्की सजवून सर्व्ह करावं. घेतलं साहित्य आणि कृती लिहून? व्हेरी गुड. आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या डिशकडे. आपली दुसरी डिश आहे गव्हाची बर्फी. हो, अगदी गव्हाचीच बर्फी, गव्हाची खीर नाही. पण ती कशी बनवायची ते पाहण्या अगोदर घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर तुमचं आम्ही सारे खवय्येमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपली दुसरी डिश गव्हाची बर्फी. त्यासाठी मी काय साहित्य घेतलं बघूया. गव्हाले 1 वाटी, साखर, पिठी साखर अर्धी वाटी साजूक तूप. अगदी एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे आजच्या आपल्या या बर्फीसाठी. कसं करायचं करूया सुरुवात. पॅन आपण गरम करायला ठेवलेला आहे आणि हे जे घेतलेत मी 1 वाटी साधारणतः गव्हाले, ते गव्हाले यांची एक गंमतच आहे. म्हणजे बघा ना, आजच्या पिढीला जर का तुम्ही विचारलं गव्हाले काय, तर म्हणतील एखादा पास्ता आहे का काय असेल, कोणाला कळणारच नाही. पण घरच्या आजींना जर का तुम्ही विचारलं की आम्हाला गव्हाले हवेत, तर बघा किती आनंदाने ते पटापट गव्हाले करतील. पण हे गव्हाले बनवणं ही एक कलाच आहे. अर्थात आपल्याला बाजारात हे मिळतात ते, पण घरच्या गव्हाल्याची चव जरा वेगळीच असेल. मी हे आजींकडनं करून घेतलेले आहेत. पॅन गरम झालेला आहे. आपण हे गव्हाले पुन्हा एकदा तांबूस रंगाचं होईस्तोवर भाजून घेणार आहोत. पण ह्याला तांबूस म्हणण्यापेक्षा याला अगदी योग्य शब्द म्हणजे बदामी रंगाचे आपण ते भाजून घेणार आहोत. ते भाजून घेऊ बदामी रंग होईस्तोवर. त्याला अगदी योग्य शब्द आहे हा, बदामी रंगाचे आपल्याला हवेत. हे ह्याच्यात आपण आधी भिजवायचे ते काही नाही आहेत, पण भाजून घेणार आहोत. भाजताना जरा काळजी घ्यायची, कारण एकदम रंग खूप बदलला तर आपली जी बर्फी आहे ती खूप छान दिसणार नाही, जरा काळसर दिसेल. त्यामुळे लक्षपूर्वक जरा भाजले गेले पाहिजेत. आणि जसं आपण भाजतो ना, तुम्ही याच्यावरती जरा लक्ष द्या, भाजताना ना ते जरा फुलून येतात आणखीन. ती जी एक मजा आहे ना, बघायलाच ती एक खूप गंमत वाटते की कसं नैसर्गिकरित्या हे सगळं होतं. म्हणजे एक प्रकारची जादूच म्हणा ना, की आपण भाजून घेतोय आणि भासा असतं ते असे फुलतायत. वा. आता तुम्हाला लक्षात येईल की एक सारखे सगळे बदामी रंगाचे झालेले हे गव्हाले. आता याच्यात आपण घालूया थोडंसं तूप. साधारणतः अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे. ते आपण त्यात थोडंसं परतून घेणार आहोत. आज थोडीशी मोठी करूया, अगदी तुपात जरा ते एकजीव होण्याकरता. आज परत मंदच करायची आपल्याला. तूप जरा गरम झालं की आपण याच्यात घालूया ही थोडीशी पिठी साखर. साधारणतः अर्धी वाटी पिठी साखर घेतली आहे. आपण पुन्हा ते एकजीव करून घेणार आहोत. जरा साखर थोडीशी विरघळवणार आहोत. छान परतून घेतोय, साखर एकजीव करून घेतोय. बघा ना कसं आहे की जेवढ्या आपण डिशेस बनवू ना तेवढ्या कमीच आहेत. स्काय इज द लिमिट म्हणतात ना, ती कुकिंगला किंवा स्वयंपाकाला अगदी योग्य लागू पडते ही म्हण. कारण एकाच पदार्थातनं किंवा एकाच साहित्यातनं आपण किती वेगवेगळे प्रकारचे पदार्थ बनवू शकतो हे तुमच्या लक्षात आलं असेलच. म्हणजे साहित्य तेच, पण बनवण्याची पद्धत वेगळी आणि अर्थात चव त्याहून एकदम वेगळी. मस्तपैकी अगदी आपल्याला सणासुदीच्या दिवशी साजेशी अशी ही बर्फी आपण बनवत आहोत. साखर आता जरा चांगली विरघळली आहे. आज आपण थोडीशी हळू कमी केली आहे. आणि आता आपण हे जे आहे हे सेट करायला ठेवूया. आपण या ट्रेमध्ये, बाउलमध्ये किंवा ट्रेमध्ये तुम्ही हे वाढून घेऊ शकता. सेट करायला ठेवूया आपण हे. आणि सेट करायला जरा वेळ द्यावा लागतो. साधारणतः एक तासभर हवं असल्यास आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो, पण नॉर्मल टेम्परेचर किंवा रूम टेम्परेचरला देखील ही बर्फी सेट होते. आता ह्याच्यात चवीकरता आपण जेवढी त्याला सजवू किंवा जेवढं त्याला अजून चविष्ट बनवू त्यासाठी वेलचीची पूड आपण त्यात वापरू शकतो. सजावटीकरता काजू, बदाम, बेदाणे हे सगळे वापरू शकतो, साहित्य वापरू शकतो. आपल्याला हवं असल्यास ते आपण जरूर तुम्ही वापरा. पण आपल्याला एक कन्सेप्ट किंवा एक आयडिया येण्याकरता मी ह्याच्यात आत्ता काहीच वापरलेलं नाही आहे. सजावटीकरता मात्र आपण नक्कीच वापरू.
आपण हे आता सेट करायला ठेवू. ही गवल्याची बर्फी मी सेट करायला ठेवतो. तोवर तुम्ही याची साहित्य आणि कृती लिहून घ्या. गव्हल्याची बर्फी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी गव्हले, अर्धी वाटी पिठी साखर आणि अर्धी वाटी तूप. कृती: प्रथम भांड्यात गव्हले भाजून घ्यावेत. त्यात अर्धी वाटी तूप घालून ते पुन्हा परतून घ्यावेत. तयार मिश्रणामध्ये अर्धी वाटी पिठी साखर घालून मिश्रण एकत्र परतून घ्यावं. तयार मिश्रण भांड्यामध्ये काढून सेट करून घ्यावं. गौरी गणपतीच्या तुम्हाला माझ्याकडून पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. आपल्या किचनमध्ये वेगवेगळे पाहुणे, अगदी खास मान्यवर तुमच्या भेटीला येणारच आहेत. त्यामुळे रोज पाहायला विसरू नका आम्ही सारे खवय्ये. पण आता मात्र मी तुमचा निरोप घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी. तोवर मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. ओ खाणाऱ्याने खात रहावे, खावे अन खिलवावे. आम्ही